ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। बातम्यांचा घेऊया वेगवान आढावा। अकोल्यामधल्या जगतसिंह कुशवाह हत्या प्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे। सोमवारी सकाळी आपातापा म्हैसांग रस्त्यावरती कुशवाह यांचा मृतदेह आढळला होता। त्यांच्या मानेवर, डोक्यावर आणि इतर ठिकाणी वार असल्यामुळे ही हत्या असल्याचं स्पष्ट झालं। घटनास्थळी पोलिसांना एक दुचाकी तसंच कोयता आणि दारूच्या बाटल्या आढळून आल्या। त्यावरून तपास करत पोलिसांनी अकोल्यातनं एका आरोपीला अटक केली। अनैतिक संबंधातनं हत्या झाल्याची शक्यता व्यक्त केली जाते। तिकडे कोल्हापुरात एका प्रेमी युगुलानं आत्महत्येचा प्रयत्न केला। हातकणंगले तालुक्यातल्या हेरले गावातील एका शेतात विष पिऊन या दोघांनी आत्महत्येचा प्रयत्न केला। दोघांची प्रकृती चिंताजनक असून कोल्हापुरातल्या सीपीआय रुग्णालयामध्ये या दोघांवरती उपचार सुरू आहेत। दरम्यान या घटनेतली तरुणी अल्पवयीन असल्याची माहिती पोलिसांकडून मिळते। आणि आता बातमी रत्नागिरी ग्रामीण पोलिसांच्या अमानुषतेची। संशयित चोर म्हणून ताब्यात घेतलेल्या 5 तरुणांना रत्नागिरी ग्रामीण पोलिसांनी बेदम मारहाण केल्याचा आरोप केला जातोय। काल रात्री शहराच्या मुख्य रस्त्यावरनं पोलिसांनी या 5 जणांना चोर म्हणून ताब्यात घेतलं आणि पहाटेपर्यंत त्यांना अमानुष मारहाण केल्याचं सांगितलं जातंय। बोटामध्ये टाचण्या टोचत तसंच कपडे काढून शॉक दिल्याचा दावा पीडित तरुणांनी केलाय। गेल्या 8 दिवसांपासून शहरात चोरट्यांनी धुमाकूळ घातलाय। एकाच रात्रीत 5 ते 6 घरफोड्या होतात। मात्र अपुऱ्या संख्येमुळे पोलीस त्यावर नियंत्रण मिळवू शकत नाहीयेत आणि याच अपयशातनं या तरुणांना मारहाण झाल्याचा आरोप केला जातोय। दरम्यान पीडित तरुणांच्या पालकांनी मारकुट्या पोलिसांविरोधात तक्रारही दाखल केली आहे। आम्ही गाडीवरून जात होतो, कारण पकडा आम्हाला पोलीस स्टेशनला नेलं। तिथे माझ्या पहिल्या मित्रांना मारत होते, भरपूर मारत होते। नंतर आम्हाला बोलवलं नाही, आमचं नाव नंबर घेतला नाही, फोन वगैरे काढून घेतला नाही। ते मार मारला नाही। ते बोलले तुमच्याकडे बॅग होती। आम्ही सर बोललो नाही, बॅग नाही आमच्याकडे। आम्ही खरं बोलतोय, घरी फोन लावा। काहीच नाही करत होते, फक्त मारत होते। एक गेला तर दुसरा येत होता, दुसरा गेला तर तिसरा येत होता। नुसते थोड्या वेळानं टाचते बोलतो, एक तुम्हाला स्टाईल दाखवतो। टेबलावरती हात ठेवला नाही, नख खाली केला नाही, नकामध्ये टाचणी घुसवला नाही। नंतर शॉक पण मारला नाही हातावर। तिकडे यवतमाळ नागपूर महामार्गावरती औषधं घेऊन जाणाऱ्या ट्रकला अपघात घडला। यामध्ये ट्रक चालकासह क्लीनर गंभीर जखमी झालाय। सेलसुरा इथे यशोदा नदीच्या पुलावरनं साधारणतः 25 फूट खोल हा ट्रक कोसळला। गोव्यावरनं नागपूरच्या दिशेनं जात असताना ट्रकवरचं नियंत्रण सुटल्यानं हा अपघात घडल्याचं सांगितलं जात आहे। या अपघातात औषधांचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं असून हा आकडा काही लाखांच्या घरात असल्याची माहिती मिळते आहे। यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी नगर परिषदेला टाळं ठोकण्यात आलंय। सत्ताधारी शिवसेनेविरोधात आंदोलन करत राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी हे आंदोलन छेडलं। शहरात पाणी टंचाई, घनकचरा समस्या, नालेसफाई, शौचालयांची चौकशी आणि आठवडी बाजाराचा ठेका या समस्या प्रलंबित आहेत, त्या सोडवण्याची मागणी करत हे आंदोलन करण्यात आलं। यानंतर सोलापूरकरांसाठी दिलासा देणारी बातमी आहे। उजनी धरणातनं भीमा नदीत पाणी सोडण्यास सुरुवात झाली आहे। आज सकाळी 9 वाजता भीमा नदीच्या पात्रात 9000 क्युसेक्स वेगानं पाणी सोडलं गेलं। सोलापूर शहराला यामुळे पिण्याचं पाणी मिळण्यास मदत होणार आहे। जोवर हे पाणी सोलापुरातल्या औस बंधाऱ्यापर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत हे पाणी सोडणं सुरूच राहील। याआधी 3 मार्च ते 18 मार्च या दरम्यान सोलापूरसाठी उजनी धरणातनं पाणी सोडण्यात आलं होतं। सध्या उजनीचा एकूण पाणीसाठा 58 टीएमसी तर उपयुक्त पाणीसाठा वजा 5 टीएमसी इतका आहे। उजनीच्या बॅकवॉटरवरील इंदापूर, करमाळा, बार्शी, उस्मानाबाद, कुर्डुवाडी, भिगवण, राशीन, कर्जत या शहरांच्या पाणी पुरवणाऱ्या नळ पाणी पुरवठ्यावर याचा परिणाम होणार आहे। अमरावतीमध्ये जलसंपदा विभागानं केलेल्या कामांच्या भूमिपूजनात डावललं गेल्यामुळे सेना खासदार आनंद अडसूळ नाराज आहेत। या प्रकरणी त्यांनी थेट मुख्य सचिवांकडे तक्रार केली असून खासदार आणि जलसंपदा विभागातला वाद आता चिघळण्याची शक्यता आहे। संसद आदर्श ग्राम योजनेअंतर्गत अडसूळ यांनी अमरावतीतलं यावली शाहीद हे गाव दत्तक घेतलंय। गावातील नाला खोलीकरण आणि नाल्यावरती भिंत बांधण्याचं काम जलसंपदा विभागाकडून करण्यात आलं। मात्र या संदर्भात खासदारांना कोणतीही सूचना न देता काँग्रेस आमदार यशोमती ठाकूर आणि भाजपचे राज्यमंत्री प्रवीण पोटे यांच्या हस्ते कामांचं उद्घाटन करण्यात आलं। जलसंपदा विभागाकडून अशा पद्धतीने डावलण्यात आल्यामुळे नाराज झालेल्या अडसूळ यांनी राज्याच्या मुख्य सचिवांकडे तक्रार केली आहे। आता बातमी आहे हतबल झालेल्या शेतकऱ्याची। मोठ्या कष्टानं पिकवलेल्या टरबूजाला अवघा 1 रुपया किलो भाव मिळाल्यामुळे निराश झालेल्या 2 शेतकऱ्यांनी 2 टन टरबूज फुकटात वाटलेत। अमरावती बाजार समितीत हा प्रकार घडला। सकाळी बाजार समितीमध्ये काही शेतकरी टरबूज विकण्यासाठी आले, मात्र टरबूजाला कवडी मोलही भाव मिळत नसल्यानं या शेतकऱ्यांनी ते फुकट वाटत आपला निषेध व्यक्त केला। जिल्हाधिकारी कार्यालय तसंच कार्यालयाबाहेर हे टरबूज घेण्यासाठी लोकांनी मात्र मोठी गर्दी केली होती।
आंतरराष्ट्रीय कीर्तीचे ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉक्टर अनिल काकोडकर यांचा रयत शिक्षण संस्थेच्या वतीनं डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला। कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त साताऱ्यात झालेल्या कार्यक्रमात शरद पवारांच्या हस्ते काकोडकरांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला। देशाच्या विकासासाठी अणुऊर्जेला पर्याय नाही हा दूरदृष्टीचा विचार करत भारतीय अणुऊर्जा कार्यक्रमात काकोडकरांचं योगदान अत्यंत महत्त्वाचं आहे अशा शब्दात पवारांनी काकोडकरांचं अभिनंदन केलं। देशातील शैक्षणिक क्रांती रयतच्या माध्यमातून झालेली असून IT शिक्षणाबरोबरच लवकरच रयतमध्ये शेतीपूरक व्यवसायाचं शिक्षण देण्यात येईल अशी माहिती पवारांनी यावेळी दिली। विरारजवळच्या अर्नाळा गावात हवनकुंडाचं खोदकाम करताना एका देवीची मूर्ती आढळून आली आहे। गावावर कोणतेही संकट येऊ नये या धारणेतनं अर्नाळ्यातल्या कोळीवाड्यामध्ये दरवर्षी नवचंडी यज्ञ केला जातो। हवनकुंडासाठी खड्डा खोदण्यास सुरुवात केली असता 3 फूट अंतरावर देवीचा मुखवटा असलेली ही मूर्ती खोदकाम करणाऱ्यांच्या नजरेस पडली। त्यानंतर पूर्ण खोदकाम करून या मूर्तीला बाहेर काढण्यात आलं। 1 फूट उंचीची ही मूर्ती आहे। मागच्या 17 वर्षांपासून या ठिकाणी नवचंडी यज्ञ केला जात होता। सुबक आणि रेखीव कोरीवकाम असलेल्या मूर्तीची विधिवत पूजाही करण्यात आली। अर्नाळा या ठिकाणी चंडिका माता मित्रमंडळाच्या प्रतिवार्षिक नवचंडी यज्ञाच्या यज्ञकुंडाच्या जागेवर तिथे आम्ही दरवर्षी यज्ञ करतो, हवन करतो। त्या जागेवर ती मूर्ती सापडली। ही मूर्ती आहे देवीची, पाषाण स्वरूपात दगडाच्या स्वरूपातली मूर्ती आहे आणि एका देवीची मूर्ती आहे। दरवर्षी या ठिकाणी हवन होतं आणि त्या हवनाच्या जागेवर ही मूर्ती सापडली आहे। तिकडे पंढरपूरमध्ये विठ्ठल दर्शनासाठी गेलेले शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना दर्शनाविनाच परतावं लागले। बाबासाहेब दर्शनासाठी येणार म्हणून मंदिरातले एक कर्मचारी त्यांना बाहेर घेण्यासाठी आले, मात्र वयोमानानुसार सारखी धाप लागत असल्यानं बाबासाहेबांनी पश्चिम दरवाजानं मंदिरात जाण्याची इच्छा व्यक्त केली। मात्र सुरक्षेवर असलेल्या पोलिसांनी बाबासाहेबांना आत सोडण्यास नकार दिला। दर्शनासाठी रुक्मिणी दरवाजापर्यंत जाणं शक्य नसल्यानं बाबासाहेबांनी दर्शनाविनाच परतणं पसंत केलं। कोणत्याही वृद्ध व्यक्तीला मंदिरामध्ये सुलभ पद्धतीनं दर्शन मिळावं ही खरं तर मंदिर प्रशासनाची जबाबदारी आहे। मात्र तरीही बाबासाहेब पुरंदरेंना दर्शनाविनाच परतावं लागल्यानं नाराजी व्यक्त होते आहे।